जय आदिवासी सर्वांना. तर आज सकाळ सकाळी लवकरच उठून स्वयंपाकाला लागलेले आणि म्हणलं आता यांचा डब्बा तयार करून द्यावा, म्हणजे आमच्या मायलेकांच्या जेवणाचं दुपारचं टेन्शन जात राहत निघून जाते. कारण का ना दुपारशी स्वयंपाक करायला इतका कंटाळा येतोय ना, गरमीमुळं. त्यात मी जरा आळशीच आहे, काय सांगायचं. जाऊ द्या, माझं सगळं बाजूला राहू द्या. आता तुम्हाला माझ्या नवऱ्याची मज्जा सांगते. त्यांना मी कांदा टोमॅटो कापायला सांगितलेलं, तर त्यांनी टोमॅटो बघा कसे कापलेले, जणू काय यांच्या लय जीवावर आले असं चाललेलं. म्हणजे ना इतका मला राग आलता ना स्वयंपाक करता करता, असं वाटलेलं काय करू काय नको. म्हणलं उगाचच यांच्याकडं कापायला दिलं, पण म्हणलं जाऊ दे. आता ते बाजूला काढून टाकलं आणि फटाफट डबा तयार केला आणि मग त्यांना डबा वगैरे भरून दिला. आणि तुम्हाला मी त्यांची नखरे दाखवते. जरा कामाला निघाली ना का अशी शायनिंग मारून, म्हणजे जायचं असते टकाटक, पण मला माझ्या पुढं ना जरा जास्तच करतात मला जळवण्यासाठी. त्याच्यात गरम इतकं तर काय सांगायचं आहे. बघा आता त्यांचे किती नखरे चाललेले. मस्त शूज वगैरे घालून तयारी केली त्यांनी पण, आणि मला डबा घेऊन बाहेर यायला सांगतात. स्वतः नाही जात डबा घेऊन, ये ना बाहेर असं करतात. आणि मग मस्तपैकी त्यांना डबा वगैरे दिला. आणि आमच्या हा समोर बोकड्या आहे ना, याला ना मला पहिले वाटलं याला कलर आहे का काय, तर नंतर समजलं त्याला मेहंदी लावली होती. तर मग सोडा. आता मग मस्तपैकी चहा पिऊन घेतला घरात येऊन. आणि मी चहा पितच होते तर वेदू लगेच उठलेला पण, आणि त्याला पप्पा पाहिजे होते म्हणून तो रडत होता. मग म्हणलं चल दुपारशी ऊन होतंय, तर त्याला म्हणलं चल तुला बाहेर नेते जरा फिरायला. सकाळचं वातावरण जरा चांगलं होतं. नेला अर्ध्या रस्त्यात फिरायला आणि मध्येच म्हणतो मम्मी मला आता उचलून घे, मला चालवत नाही. मग काय घेतलं उचलून आणि आले घेऊन घरी परत. घरी आल्याच्या नंतर मग आंघोळ वगैरे केली. आणि वेदूची आंघोळ काही नव्हती झाली, त्याची म्हणजे तो नंतर करणार होता. मी काय थंड पाण्यानेच फटाफट आंघोळ करून घेतली. त्याला म्हणजे थंड पाणी जमत नाही, घाबरतो तो जरा थंड पाण्याला. त्याला म्हणलं नंतर पहिले आपलं स्वतःच आवरून घ्यावा. आणि मी असं काही व्हिडिओ काढायला लागले ना, कॅमेरा चालू केला ना का कॅमेरासमोर त्याची अशी काही मस्ती असते. मस्तपैकी खुर्ची ओम बसला. त्याला मी म्हणत होते अरे विदू साईडला सरक, ऐक माझं. ऐकायचं नावच नाही. मस्तपैकी टी व्हीला त्याने कार्टून लावलेलं आणि मस्त बसलेला येऊन साहेबासारखा. कितीतरी वेळा त्याला सांगितलं अरे सर सर सर, पण तो काय सरायचं नावच घेत नव्हता. आणि नेहमी असंच करतो, तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलाच असन, तो असाच करतो माझ्यासोबत. मग काय म्हणलं चल जाऊ दे, आता याचं काय चालूच आहे माझ्यासोबत असं, फटाफट आपण आवरून घ्यावं. मग मी पटापट मस्त मेकअप त्या आवरून घेतला. आणि मग संध्याकाळच्या वेळेस ना हे घरी आले. मग हे म्हणतात चल जरा बाहेर चालायला जाऊन येऊ. म्हणलं जरा खाल्लेलं जिरवू जाऊन. मग मस्तपैकी तिघं आम्ही गेलो. मस्तपैकी जरा वॉक केला, म्हणजे चालून आलो. आणि मग घरी आल्याच्यानंतर ना दरवाजा उघडा ठेवला ना, तर वेदू बघा असा बाहेर जाऊन मस्तपैकी साहेबासारखा खुर्चीवर बसलेला. आणि कुठं पाहिलंय काय माहीत त्याने. पण चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.